नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा दरवर्षी घेतली जाते. याही वर्षी ती कालच 1 डिसेंबर 2024 रोजी ही परीक्षा घेतली गेलेली आहे. त्यातील प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत. अनेक मुलांचे मेसेज आहेत, सर ही प्रश्नपत्रिका सोडवून द्यावी. प्रश्न पहिला, खालील प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी अचूक पर्यायाचे वर्णाक्षर त्यासमोरील चौकटीत लिहा. Choose the correct alternative answer for each of the following questions and write its alphabet in the box. खालीलपैकी टिंबटिंब या संख्यांचा मसावी एक नाही. The HCF of ... this pair of number is not 1. या ठिकाणी 13-15चा मसावी एक आहे, 29-20 आणि 20चा मसावी एक आहे, 22 आणि 23चा मसावी एक आहे, त्यांच्यामध्ये एकच सामायिक आहे. मात्र 10 आणि 15मध्ये 5 सामायिक आहे, एक सामायिक आहे, यांचा मसावी एक नाही. अचूक पर्याय सी. ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज टिंबटिंब असते त्यांना परस्परांचे कोटीकोण म्हणतात. जर इफ द सम ऑफ द मेजर ऑफ टू अँगल्स इज ... दे आर नोन ॲज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कोटीकोण म्हणजे ज्या दोघांची बेरीज 90 अंश असते, म्हणजे अचूक पर्याय बी. -27 पी वर्ग क्यू आर घन गुणिले 7 पी घन क्यू घन आर वर्ग. -27 गुणिले 7 -27 सत्ते -189 -189 दोन ठिकाणी आहे, म्हणजे बी आणि सी मधील उत्तर आहे. पाहूया पुढं. पी वर्ग आणि पी घन या ठिकाणी पी 3 आहे, क्यू इथं पी 2 आहे, म्हणजे 5 झाले. इथं अचूक उत्तर सी. पी 5 आहे, इथं पी 6 केलं आहे, येतच नाही. ओके, त्यामुळे पुढं पाहण्याची काही गरज नाही. अचूक पर्याय सी. पुढचा प्रश्न आहे 61 वर्ग वजा 51 वर्ग या वर्गसंख्येचे वजाबाकी टिंबटिंबे येते. द डिफरन्स ऑफ द स्क्वेअर 61 स्क्वेअर मायनस 51 स्क्वेअर इज इक्वल टू, हे पर्याय आहेत. या ठिकाणी 61चा वर्ग कसा करायचा? 1चा वर्ग 1, या दोघाचा गुणाकार 6 1 7, त्याची दुप्पट 12, 12 2 हाच्याला 1, परत 6चा वर्ग 36 आणि 1 37, 37चे 21, 51चा वर्ग 1चा वर्ग 1, या दोघाचा गुणाकार 5 1 5, त्याची दुप्पट 10ला 0 हाच्याला 1, 5 5 25, 5चा वर्ग हाचे 1 26, वजाबाकी 1 1 गेले 0, 2 2, 7 6 गेला 1, 3 2 गेला 1, 1120. अचूक पर्याय ए आहे. पुढं 5/3/2 वजा 1/3 याचे सरळ रूप टिंबटिंब आहे. द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 5 डिवाइडेड बाय इन ब्रॅकेट 3/2 ब्रॅकेट कम्प्लीट -1/3 इज. या ठिकाणी 5/3/2चं गुणिले केलं, 3/2चं उलटून गुणले, म्हणजे त्याचा व्यस्त 2/3, पुढं वजा 1/3 आहेच. पहिला अंशांचा गुणाकार पाय देऊन 10/3, त्यातून वजा 1/3, छेद समान आहे. 10 म्हणून 1 गेला 9/3, 9ला भागल्यानंतर 3 त्रिक 9. अचूक पर्याय या ठिकाणी 3 येतो, बी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत 37 येते? विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन्स हॅज द व्हॅल्यू 37? या ठिकाणी सगळे पर्याय पहा. पहिला, दुसरा, तिसरा, ABC हे पर्याय 37 उत्तर देत नाहीत. पहा डी पर्याय 9 त्रिक 27 अधिक 2 पंचे 10, 27 आणि 10 37, डी अचूक पर्याय. ओके. पुढचा प्रश्न, त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एकसंपाती असतात, त्यांच्या संपात बिंदूस टिंबटिंब म्हणतात. द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट, देअर पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड. या ठिकाणी परिकेंद्र म्हणतात, सरकम सेंटर. अचूक पर्याय बी. पुढचा, प्रत्येक धनसंख्येला टिंबटिंब वर्गमुळे असतात. एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅव ए ... स्क्वेअर रूट्स. कोणत्याही धनसंख्येला 2 वर्गमुळे असतात. कारण 9चा विचार केला आपण तर -3चा वर्ग 9च येतो आणि 3चा वर्ग 9 येतो, त्यामुळे 9ला -3 आणि 3 अशी 2 वर्गमुळे असतात. अचूक पर्याय सी. जर वर्गमुळात 729 म्हणजे 729चं घनमूळ 9 असेल
तर या ठिकाणी वर्गमुळात या ठिकाणी 0.0000729चं घनमूळ. या ठिकाणी अचूक पर्याय बी आहे 0.09. का तर 0.09 याचा 3 वेळा गुणाकार म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडं या दोन संख्या पुढच्या 2 वेळा आपण लेखान लिहितो. हेच या संख्या लिहिणार आहे. एकूण 2 आणि 2 4 2 6 संख्या उजवीकडे राहतात, तिथं 6 आहेत, म्हणून अचूक पर्याय बी. 10 2 9 165 126 344 या मालिकेतील एक्सची किंमत काढा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इन धी सिरीज 29x 65 126 344 ... हा 10वा प्रश्न थोडा संदिग्ध आहे पुढील व्हिडिओमध्ये, तरीसुद्धा पहा. 1चा घन 1, 1 आणि 1 2, 2चा घन 8, 8 आणि 1 9, 3चा घन 9 आणि 1 10, 4चा घन 64 आणि 1 65, 5चा घन 125 आणि 1 26. इथं 3चा घन 9 या ठिकाणी बरोबर आहे. 3चा घन 27 आणि 1 28. अचूक पर्याय सी. संख्येचा घन क्रमाने येणारा नैसर्गिक संख्येचा घन अधिक 1 आहे. ओके. 1चा घन 1 आणि 1 2, 2चा घन 8 आणि 1 9, 3चा घन 27 आणि 1 28. अचूक पर्याय सी. प्रश्न दुसऱ्यातला ए अवयव पाडा. 3 गुणांचा आहे. फॅक्टराइज 4m घन अधिक 6m वजा 12m वर्ग वजा 18. 4m घन अधिक 6m मधला सामायिक 2m निघतोय, आत राहतोय इथं 2m वर्ग, याच्यासाठी 3 राहतोय, बेत्रिक 6m आणि बेदून 4m वर्ग गुणिले m घन. हाच कंस पुढं 2m वर्ग अधिक 3 2m वर्ग वजा 6m वर्गमधून अवयवामधून आत 2m वर्ग गेल्यानंतर 6 दुनी 12 वजा 6 बाहेर राहिले, वजा 6 गुणिले 2 वजा 12 m वर्ग. ओके. 2 सामायिक कंसाबद्दल 1 कंस 2m वर्ग अधिक 3 बाहेरचे पद 2m वजा 6 हे याचे अवयव आहेत. ओके. मल्टिप्लाय गुणाकार करा. 3 गुणांचा आहे. 3x अधिक 4y, दुसऱ्या कंसात 3x वजा 5y. या ठिकाणी पहिला कंस 2 वेळा लिहिला 3x अधिक 4y, एकदा 3x न गुणण्यासाठी आणि वजा 5y न गुणण्यासाठी 3x अधिक 4y 2 वेळा लिहिलेला आहे. म्हणून 3x गुणिले 3x बाहेरच्या प्रत्येक पदातल्या पदाला गुणायचं. 3x गुणिले 3x 9x वर्ग अधिक 3 चौक 12xy वजा 5 त्रिक 15xy आणि वजा अधिक वजा 5 चौक 20y वर्ग. या ठिकाणी 9x वर्ग स्वरूप पद वजा 15 अधिक 12 वजा 3xy वजा 20y वर्ग हा याचा गुणाकार आहे. ओके. 615.04 चे भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढा. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 615.04 बाय युजिंग डिव्हिजन मेथड. दशांश चिन्हाच्या उजवीकडचा 1 वर्ग 2 संख्येचा, डावीकडला 15चा 1 आणि 6चा 1च 1 संख्येचा. 2 2 संख्येचे वर्ग पाडताना 6ला जोडीदार नाही, त्यामुळे 2चा वर्ग 3चा वर्ग 9 येतोय, 6च्या पुढे जातोय, म्हणून 2चा वर्ग पहिलाच भाग 2चा लागला. 2 बेदुनी 4, 6 मधून 4 गेले 2 उरले, इथं बेरीज घ्यायची. 2 2 4 वरचे घेतले 15. या ठिकाणी 4 वर 4 घेतल्यानंतर 44 होत आहेत. 4नच गुणायचं 44ला, 5 जर घेतले तर 45 होतात. 45ला 5न गुणल्यानंतर 215च्या पुढे आपण जातोय. 4न 4 चौक 16ला 6 1 म्हणजे इथं 4चा भाग लागला. 4 चौक 16ला 6 1, 4 चौक 16 आणि 1 17 वजाबाकी करायची आहे. इथं 44 आणि 4 48. इथं 15मधून 6 गेले उरले 9, हाच्या दिला. 11मधून 7 आणि 1 8 गेले 3 उरले, इथं 2 2 गेले 0. पॉईंटच्या पुढची संख्या 0 4 घ्यायची आहे पॉईंट पुढं. ओके. त्यानंतर याचं एकक स्थान 4 आहे. 8चा वर्ग केल्यानंतर एकक स्थान आपल्याला 8 8 64 मिळते. 8 8 64ला 4, 488ला 8 न गुणूया. 8 8 64ला 4 हाच्याले 6, 8 8 64 6 70ला 0 हाच्याले 7, 8 चौक 32 आणि 7 39, बाकी 0 उरली. ओके. इथं भागला 8चा 24.8. त्यामुळं या ठिकाणी 615.04 चे वर्गमूळ 24.8. ओके.
या ठिकाणी पहिल्यांदा 2चा भाग लागला, 2चा वर्ग 4, 7 4 गेले 2 उरले, वरचे घेतले 15, 4 वर 44 घेतल्यानंतर 4 वर 4 घेतल्यानंतर 44 मिळते, 24ला 4नच गुणायचं, गुणाकार 176 येतो, 215 मधून 176 गेले 39 उरले, 44 आणि 4 48. या ठिकाणी पहिला पुढचा वर्ग दशांश चिन्हाचा पुढचा घेतला 0 4, इथं 2चा 4चा भाग आला 39 0 पण 3904. 3904 कसे मिळतात तर 48 वर 8 घेतल्यानंतर 488ला 8ने गुणले की 3904 मिळतात, बाकी 0 उरते. त्यामुळं वर्गमुळात 615.04 भागाकार पद्धतीने वर्गमूळ 24.8. विस्तार प्रश्न तिसरा, विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढा. युजिंग द एक्सपान्शन फॉर्म्युला फाइंड द व्हॅल्यू ऑफ 97 स्क्वेअर. या ठिकाणी 97 वर्ग म्हणजे 100 वजा 3 कंसाचा वर्ग. 100मधनं 3 गेले 97 उरले, त्यामुळे ए वजा बी कंसाचा वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग 100चा वर्ग वजा 2 गुणले पहिलं पद 100 गुणले दुसरं पद 3 आणि वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. 100चा वर्ग 100 वर 4 शून्य 10,000 वजा 3 दुनी 6 गुणले 100 वजा 600 वजा 9. ओके, 10,000 मधून 600 गेले 9,400 उरत आहेत, वजा 9 आणि 9,400 मधून 9 गेले 9,391, 9,391 9 9,400. ओके, त्यामुळे 97चा वर्ग हा 9,391. ओके, 19.683 या संख्येचे घनमूळ भागाकार घनमूळ काढा, अवयव पद्धतीने काढायचे आहे. फाइंड द क्यूब रूट ऑफ 19.683 बाय फॅक्टरायझेशन. पहिल्यांदा 3चा भाग लागतोय, दशांशांना शेवटी घेऊया आपण. ओके, 3 गुणिले 3 या ठिकाणी मूळ संख्या आहे, 3 संग 18, इथं उरला 1, 16 झाले, 3 5 15 उरला 1, 18 झाले, 3 संग 18 आणि 3 1 3. 3 गुणिले पुन्हा या ठिकाणी 3 6,561ला भाग जातोय, 3 2 6, 5 साठी 3 1 3 उरले 2, 26 झाले, 3 8 24 उरले 2, 21 झाले, 3 7 21. पुन्हा याला 3 भाग जातोय, 3 7 21, 3 2 6, 3 9 27. ओके, 3 गुणले 3 गुणले 3 आणि 729 म्हणजे 9 गुणिले 9 गुणिले 9. ओके, 9चा घन 729 आहे, त्यामुळं 19,683 याचं जे घनमूळ आहे 3 वेळा एकदाच घ्यायचं, 9 3 वेळा घनमूळ काढायचं, एकदाच घ्यायचं. ओके, 9 आणि त्यामुळं याचं घनमूळ 27 आहे, त्यामुळे दशांश चिन्ह देऊन 19.683चं घनमूळ 2.7. ओके, 2.7 3 वेळा गुणाकार घेतला, दशांश चिन्हाच्या उजवीकडे 3 संख्या राहतात. ओके, इथं कसे राहते तसे 2.7 घनमूळ आहे, या ठिकाणी 3 लिहावंच लागेल. ओके, घनमूळ आहे म्हणून. पुढचा प्रश्न आहे 4 गुणांचा, हा वरचा 3 गुणांचा होता. श्रीकांतने 85,000 रुपये दशांश 7 दराने 2.1/2 म्हणजे 2.5 वर्षासाठी बचत बँकेत ठेवले तर त्यांना मुदतीच्या शेवटी किती रक्कम मिळेल. सरळ व्याज काढलं पाहिजे, पुन्हा मुदतीत मिळवलं, मुदलात मिळवलं पाहिजे. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. 85,000 या ठिकाणी मुद्दल आहे, दर 7 आहे आणि 2 4 ने 5/2 मुदत आहे, ह्याला भागिले 100. 1 2 1 2. ओके, आता 2 850ला भाग जातोय, बे के बे, बे चौक 8, 5 साडे 2 2 4 उरला 1 बे 5 10. त्यामुळे 425 आणि म्हणजे 2 850ला भागून 425 आलेला आहे, त्याला पुढं 7 5 35 गुणले 425, 35 गुणले 425 हा गुणाकार केलेला आहे. 5 5 25ला 5 हाचेले 2, 5 2 2 12 2 हाचेले 1, 5 21 21. इथं 0, 3 5 15ला 5 हाचेले 1, 3 2 6 1 7, 3 4 12, हे 5 5 2 7, 7 1 8 आणि 12 2 14,875 हे व्याज 14,875 14,875 रुपये. बँकेला द्यावी लागणार रक्कम, परत करावी लागणार रक्कम. या ठिकाणी तेवढं श्रीकांतला व्याज मिळणार आहे, म्हणजे श्रीकांतला 2.5 वर्षानंतर किती रुपये रक्कम परत मिळेल, म्हणजे 85,000 अधिक ही रक्कम
श्रीकांतला मिळणारी रक्कम हे 85,000 आहेत आणि अधिक या ठिकाणी व्याज 14,875. ओके. पहिली संख्या 0 आणि 5, दुसरी संख्या 0 आणि 7, तिसरी संख्या 8 आणि 0, 8. पुन्हा एकदा ही पहिली संख्या 0 आणि 5, दुसरी संख्या 0 आणि 7, तिसरी 0 आणि 8, 8. चौथी संख्या 5 आणि 4 आणि 5, 9 आणि शेवटी 8 आणि 1, 9. 99,875 रुपये. ओके. म्हणजे श्रीकांतला 2.5 वर्षानंतर मिळणारी रक्कम ही 99,875 रुपये. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही पाठवा. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक करा. या ठिकाणी लगेचच पुढचे प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेत आहे. धन्यवाद.